ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, उद्या मंगळवार, आपला मंगळवारी काल काय झाला, पोळा झाला. आता मंगळवारी काय, हरितालिका. आता हरितालिका हा जो उत्सव जो आहे ना, महिलांचा खूप आनंदाचा उत्सव आहे. मी महिलांचा अभ्यास केला. जी पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी 3 वेळा कलर बदलतात. उन्हाळ्याचा कलर वेगळा असतो, जून महिन्याचा कलर वेगळा असतो आणि हा वेगळा असतो. दिवाळी मे आणि हा श्रावण महिना भाद्रपद. तर तसं स्त्री एक माहेरी जाताना वरमाई झाल्यानंतर काय आणि लग्नाच्या वेळेला 3 वेळा तिचा चेहऱ्यावर कलर असतो. तसा हरिताळकाचा उपास असतो, पण प्रत्येक महिलेच्या त्या तोंडावरती काय असतं, तेज असतं, आनंद असतो. कारण तिनं मना ठरवलं असतं, मला आज उपास करायचा आहे. आणि उपास का, पार्वतीला कोण नवरा मिळाला? शंकर. मग तसा मला नवरा मिळावा, आणि या हेतूनं ती उपास करते. आता हा उपास कसा आहे, पार्वतीनं काय ठरवलं होतं, तिच्या वडिलांनी काय सांगितलं, तुला विष्णू नवरा करायचा. विष्णू कोण? श्रीमंत. आणि शंकर कोण? भिकारी. स्मशानवाटात राहतो, नंदीवर राहतो, अंगाला भस्म चोळतो. तिनं सांगितलं मला शंकर नवरा करायचा. आणि तिनं कठोर तपश्चर्या केली. वडाची पानं चाटली आणि 12 वर्ष तप केलं. आणि मग शंकराचा आणि पार्वतीचा विवाह झाला. मग हा जो हरिताळका उपास आहे, हा महिला करतात आणि आनंदानं साजरा करतात. हा उपास केल्यानंतर आनंद मिळतो. आणि ह्या वेळेला काय असतं, सगळं हिरवळ असते, आनंदी वातावरण असतं. आणि आनंद वातावरणामध्ये आणि हा उपास करतात. अशी हरिताळका उपास आज मंगळवारी येणार आहे. आणि प्रत्येक स्त्री आनंदाने उपास करतात. आणि आनंदाने उपास करा. जय भैरवनाथ महाराज की जय.